मित्रांनो, भारतात कधी जेवढी कार मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे त्याच्यात जर आपण बोललो मायलेज बद्दल तर सगळ्यात पहिलं नाव येतं तुमचं मारुती सुझुकी. आणि त्यातल्या जर मॉडेलचं नाव बोललो त्यात तुमचं नाव येतं मित्रांनो स्विफ्ट. ही आहे 2024 तुमची मारुती सुझुकी स्विफ्ट, जी की 4th जनरेशन स्विफ्ट तुम्ही हिला म्हणू शकतात. याच्यात तुम्हाला चेंजेस जे ते अंडर द हुड तुम्हाला चेंजेस आहे, इंटेरियर मध्ये चेंजेस आणि खूप साऱ्या गोष्टी कंपनीने आता नवीन तुम्हाला ऍड ऑन करून दिल्या आहेत. त्याचबद्दल आपण पूर्ण माहिती याचा प्रयत्न करू मित्रांनो. त्यासोबतच याच्यात काय काय चेंजेस तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला किती किलोमीटरची रेंज भेटेल, ही सगळी माहिती याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही चॅनल नसाल तर पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल नोटिफिकेशन प्रेस करून द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, स्विफ्ट 2024 मध्ये तुम्हाला 5 व्हेरियंट भेटतात. जसे की तुम्हाला आधी भेटायचे तसेच तुम्हाला LXi, VXi ऑप्शनल, ZXi आणि ZXi प्लस असे 5 तुम्हाला व्हेरियंट्स भेटणार आहे. आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सारे तुम्हाला अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिले बोललो आपण फ्रंट बद्दल मित्रांनो. फ्रंट जे की 3rd जनरेशन आणि 4th जनरेशन मध्ये तुम्हाला जो फ्रंट आहे मित्रांनो, जो की तुमचं बंपर आहे, हे जे वरचं तुमचं बोनेट आहे मित्रांनो, त्यात तुम्हाला थोडंसं चेंज नक्की वाटतो. जे की कर्व्स वगैरे म्हणा, इथं थोडीशी तुम्हाला हाईट थोडी वरती झाली असं वाटते, त्यामुळे फील थोडा वेगळा दिसतो, लुक थोडा चांगला दिसतो याचा. फ्रंट मध्ये जर बोललो आपण, तुमची DRLs आहे मित्रांनो, इथं तुम्हाला DRLs भेटतात. प्रोजेक्टर तुम्हाला हेडलॅम्प भेटून जातात. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तुम्हाला इथं क्रोम फिनिशिंग, इथं फॉग लॅम्प तुम्हाला प्रोजेक्टर भेटून जातात मित्रांनो. टॉप वेरियंट साठी या गोष्टी आहेत, जे तुम्हाला क्रोम फिनिशिंग भेटते. जी की तुमची ग्रिल आहे, टायगर नोज ग्रिल तुम्हाला भेटते विथ द ग्लॉस ब्लॅक फिनिश. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला जे चिनगाड आहे ते ब्लॅक ऍसिड मध्ये भेटणार आहे मित्रांनो. आणि पूर्ण तुम्हाला जे फ्रंट प्रोफाईल आहे ते बॉडी कलर मध्ये भेटणार आहे. क्रोम फिनिशिंगचा यूज, त्याच्यानंतर तुमचं हे जे ग्लॉसी ब्लॅक मध्ये तुमचं जी ग्रिल आहे, त्याच्यामुळे जो फ्रंट लुक आहे तो नक्कीच आधी जेवढा इम्प्रेसिव्ह होता तेवढाच इम्प्रेसिव्ह तुम्हाला आता ह्यावेळेस सुद्धा वाटणार आहे. मित्रांनो, जे की साईड प्रोफाईल आहे तुमचा, तो तुम्हाला सेम म्हणजे दिसायला तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी सिमिलर दिसणार आहे. याच्यात मागच्या वेळेस 3rd जेन तुमची स्विफ्ट होती तशीच. सगळ्यात पहिले जर बोलणार टायर बद्दल, तर तुम्हाला 15 इंचेसचे टायर याच्यात भेटतात मित्रांनो. जे की तुम्हाला टायर सेक्शन भेटतो 185/65 चा, 15 इंचेसचे टायर भेटतात. व्हेरियंट वाईज तुम्हाला ही जी तुमची अलॉय व्हील्स आहे ते वेगवेगळे भेटणार आहे. टॉप व्हेरियंट असल्यामुळे इथं तुम्हाला आता डायमंड कट अलॉय व्हील्स इथे भेटतात विथ दी डिस्क ब्रेक्स. तुम्हाला फ्रंटला आणि रिअरला दोघं साईडला तुम्हाला 4 डिस्क ब्रेक्स भेटून जातात मित्रांनो. जे की तुमचं नंतर ORVM बद्दल बोललो तर तुम्हाला बॉडी कलर ORVM भेटतं. टर्न इंडिकेटर्स म्हणजे ब्लिंकर्स तुम्हाला इथे भेटून जातात. क्रोम, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो, क्रोम फिनिशिंग फ्रॉम A पिलर टू C पिलर मध्ये तुम्हाला हे ब्लॅक टेप मध्ये तुमचा B पिलर भेटून जातो. डोअर हँडल तुम्हाला सेम बॉडी कलर भेटतात. आणि रिक्वेस्ट सेन्सर बटन, म्हणजे ही तुमची स्विफ्ट 2024 मध्ये 4th जेन स्विफ्ट मध्ये तुम्हाला जी की ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड दोघं साईडला तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर बटन भेटतात मित्रांनो. खूप कमी कंपनी अजूनही फक्त रिक्वेस्ट सेन्सर बटन तुम्हाला ड्रायव्हर साईडला देतात, बट स्विफ्ट 2024 मध्ये दोघं साईड तुम्हाला भेटणार आहे. जे की तुमची साईड प्रोफाईल आहे मित्रांनो, ती खूप तुम्हाला चांगली दिसते. ऍक्सेसरीज मुळे जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला साईड क्लाइडिंग पूर्ण भेटणार आहे मित्रांनो, ब्लॅक फिनिशिंग मध्ये, ग्लॉसी ब्लॅक फिनिश मध्ये. आणि ह्या गोष्टी तुम्ही ऍज अन ऍक्सेसरीज म्हणून घेऊ शकता, जे की तुमचे गाडीचा लुक आहे, रोड प्रेझेन्स आहे, तो नक्कीच वाढवतो. जे की धुळ्यात जर तुम्ही असणार मित्रांनो, आणि जर तुम्ही सेवा ऑटोमोबाईल जे आपलं धुळ्याचं शोरूम आहे ते तुम्ही गाडी घेत असणार, तर नक्कीच तुम्हाला इथे सगळ्या तुमच्या सुजुकीच्या गाड्यांच्या ऍक्सेसरीज सुद्धा अवेलेबल आहे, जेणेकरून तुमचा रोड प्रेझेन्स जो राहतो तो अजून भारी वाटतो. जसं इथं तुम्ही बघितलं साईड प्रोफाईलला, ही तुमची मित्रांनो एक प्रॉपर क्रोम आणि प्लस तुमचं सिल्वर ऍसेंट मध्ये तुमची साईड बिडिंग आहे, जे खूप भारी वाटते. याच्यात मित्रांनो जो चेंज आहे तुमचा साईड प्रोफाईल मध्ये, तो म्हणजे तुमचं इथं एंडिंगला जो की तुमचा एंड होतो मित्रांनो, इथं तुम्हाला हे थोडंसं आता क्वार्टर ग्लास सारखं नाही, बट थोडीशी ब्लॅक फिनिशिंग, ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंग मध्ये वाढवलेलं आहे. आणि हा जो बंपरचा एंड आहे तो तुमचा थोडासा चेंज झालाय, त्यामुळे तुमची गाडी अजून थोडी अट्रॅक्टिव्ह जास्त वाटते आणि दिसायला भारी दिसते मित्रांनो. जो की रिअर प्रोफाईल आहे तुमचा स्विफ्ट 2024 चा, तोही तेवढाच अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि खूप चांगला दिसतो. सगळ्यात पहिले बोलण्यात आलं, वरतून तर तुम्हाला वरती अँटेना भेटतो, त्याच्यानंतर हे इंटिग्रेटेड स्पॉइलर तुम्हाला भेटून जातो. इथे तुम्हाला हाय माउंट स्टॉप लॅम्प, टॉप वेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथं वॉशर, वायफर, डिफॉगर तिघे इथे अवेलेबल होऊन जातात. क्रोम फिनिशिंग तुम्हाला इथे अवेलेबल आहे मित्रांनो. स्विफ्टची बॅजिंग, सुझुकीचा लोगो, क्रोम फिनिशिंग. आणि जे टेल लॅम्प आहे मित्रांनो, टेल लॅम्पचा जर तुम्ही सेक्शन बघितलं, हा थोडं जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो, थोडासा बाहेर आणलेला आहे त्याच्यामुळे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. LED टेल लॅम्प तुम्हाला भेटतात, इंडिकेटर, स्टॉप लॅम्प हे सगळं तुम्हाला इथे भेटून जातं. तुम्हाला 4 रिक्वेस्ट पार्किंग सेन्सर भेटतात रिअर साईड साठी. आणि इथं तुम्हाला कॅमेरा भेटून जातो मित्रांनो, जो की तुमचा टॉप वेरियंट असल्यामुळे तुम्हाला रिअर साईडला सुद्धा कॅमेरा भेटणार आहे. जे की तुमचं लोअर प्रोफाईल आहे तेही तुम्हाला खूप भारी वाटतं मित्रांनो. इथं तुम्ही बघितलं थोडंसं तुमचे जे की स्पॉयलर्स वगैरे टाईप, थोडीशी तुमची जी लोअर चीन आहे ती अजून थोडी वाढवलेली, जी की भारी दिसते. आणि रिफ्लेक्टर्स तुम्हाला इथे भेटून जातात. त्यानंतर जर बोलण्यात आलं बूट बद्दल, तर मित्रांनो बूट तुम्हाला खूप सफिशियंट आणि खूप भारी बूट भेटते. इथं जर तुम्हाला प्रॉपर सगळी स्पेसिंग इथे भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ठेवू शकतात. बॅग्स वगैरे तुम्ही 4 ते 5 बॅग आरामात ठेवू शकतात, छोट्या साईजच्या, मोठ्या साईजच्या म्हणजे 3 मोठे बॅग आणि 1 छोटे बॅग इथं आरामात ठेवू शकतात. पार्सल ट्रे तुम्हाला अजून ऍक्सेसरीज मधून भेटून जातात, टॉप वेरियंट मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर जी की तुमची प्रॉपर जी रिअर प्रोफाईल आहे
ते खूप भारी दिसतं मित्रांनो तुमचं स्विफ्ट 2024चं. मित्रांनो जर इंटेरियर बद्दल बोललो आपण 4 जेन रूमची स्विफ्ट 2024च्या, तर याच्यात मित्रांनो इंटेरियर खरंच खूप भारी भेटणार आहे. म्हणजे जी काही गोष्टी आहेत इंटेरियर म्हणा, त्याच्यानंतर तुमचं मायलेज म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही म्हणा परफॉर्मन्स, रिफाइनमेंट ऑफ इंजिन, या सगळ्या गोष्टी तुमची सुझुकी कधी कमी पडू देत नाही तुम्हाला. त्यासोबतच जर तुम्ही बघितले तर टॉप व्हेरियंट मध्ये तुम्हाला लेदर रॅप स्टेअरिंग भेटणार आहे. इकडे तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक तुम्हाला हे स्टेअरिंग भेटणार आहे मित्रांनो. इकडे तुम्हाला मल्टीमीडिया म्हणजे कॉल रिसीव्ह वगैरे करण्याचे बटन्स, इथं तुमचे मल्टीमीडिया कंट्रोलचे बटन आणि या साईडला तुमचे क्रूज कंट्रोलचे बटन तुम्हाला इथे भेटतील. जे की तुमचं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे ते तुम्हाला ह्या साईडला आरपीएम मीटर भेटतं मित्रांनो. या साईडला तुमचं स्पीडोमीटर भेटतं. मध्ये जी तुमची सेम एमआयडी स्क्रीन येते तशीच भेटणार आहे. इंटेरियर मध्ये जो की तुमचा इंटेरियर तो तुम्हाला प्रॉपर तुमचं ब्लॅक फिनिशिंग मध्ये भेटणार आहे. डोअर ट्रिम्स बघा, तुमचे लॉक अनलॉकचे बटन्स वगैरे हे सगळे तुम्हाला ब्लॅक याच्यातच भेटणार आहे मित्रांनो. इकडे इंजिन स्टार्ट स्टॉपचे बटन, आयडियल ऑन ऑफचे बटन, ट्रॅक्शन कंट्रोलचे बटन, पूर्ण इंटेरियर तुमचं ब्लॅक कलरिंग मध्ये भेटणार आहे, जेणेकरून अजून इम्प्रेसिव्ह लुक वाटतो मित्रांनो तुमचा. त्याच्यानंतर जी की तुमची स्क्रीन आहे मित्रांनो, ही स्क्रीन आता तुमची चेंज झाली. म्हणजे तुम्हाला आधी थोडी छोटी स्क्रीन यायची, पण आता तुम्हाला येते 9 इंचेसची स्क्रीन, जे की तुम्हाला खूप मोठी स्क्रीन आहे. तुम्हाला ब्लॅक ग्लॉसी फिनिश भेटतो त्याच्या सराउंडिंगला. हे तुमचे सगळे बटन्स वगैरे मल्टीमीडियाचे. इकडे तुमचा डॅशबोर्ड आहे मित्रांनो, जे तुम्ही ऍव्हरेज क्लेम वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात. क्लॉक वगैरे, त्याच्यानंतर पेअरिंग वगैरे, त्याच्यानंतर होम मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटणारच आहेत. जे की बोलण्यात आलं तुमची स्क्रीन बद्दल, तर थोडंसं तुमचं टिल्ट आहे मित्रांनो ड्रायव्हर साईडला, जेणेकरून व्हिजिबिलिटी ड्रायव्हरला जास्त राहील. युज करण्यासाठी ड्रायव्हरला खूप चांगली म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्टी असतात मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बारीक बारीक जर लक्ष दिल्या तर थोडाफार तुम्हाला मॅटर ऑफ फ्रॅक्शन किंवा सेकंडचा तुमचा फरक पाडून जातात. तर त्यापैकी एक ही आहे की तुमचं थोडंसं टिल्ट ड्रायव्हर साईडला, जेणेकरून ते अजून चांगलं आहे. हे तुम्हाला एसी व्हेंट्स इथे भेटून जातात. हजार्ड लॅम्पचं बटन तुम्हाला इथे भेटतं. हा जो मित्रांनो तुमचा एसी व्हेंट आहे तो ऑटोमॅटिक एसी जो तुम्हाला सगळी हाऊसिंग इथं भेटून जाते. बटन्स इथं भेटून जातात. फिजिकल बटन आहे, जी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इथं तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटून जातं, एक रेग्युलर चार्जिंग, एक फास्ट चार्जिंग सॉकेट. हे तुम्हाला वायरलेस चार्जिंग साठी भेटतं मित्रांनो. म्हणजे जी तुमची 4 जेन स्विफ्ट आहे तुम्ही वायरलेस चार्जिंग सुद्धा करू शकतात. 2 कप होल्डर्स, तुमचं 5 स्पीडचं ऑटोमॅटिक आणि 5 स्पीड मॅन्युअल असे दोघं तुम्हाला ट्रान्समिशन इथं अवेलेबल आहेत. एक तुमचं हँड ब्रेक आणि इथं तुम्हाला आर्मरेस्ट नाहीये, बट इथं तुम्हाला चांगले स्पेस इथं भेटून जाते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला चार्जिंग सॉकेट्स इथं भेटणार आहेत. त्याच्याबद्दल आपण रिअर साईडच्या सेटिंग बद्दल सांगू. जर इथं बघितलं आपण, जसं फिनिशिंग तुम्हाला ब्लॅक भेटते, मध्ये सिल्वर ऍसेंट भेटून जातात. हे ग्लोब बॉक्स तुम्हाला भेटतं मित्रांनो, जो की खूप चांगल्या शेपचं आहे. तुम्ही काही ना काही गोष्टी इथं ठेवू शकतात आरामात. एसी व्हेंट्स, डॅशबोर्ड, स्टेअरिंग वगैरे, फील अँड कम्फर्ट खूप भारी आहे मित्रांनो तुम्हाला, जो की तुमचं इंटेरियर साईडचं आहे. त्यासोबतच बोललो आपण सिटिंग बद्दल, तर कुशनिंग, ड्रायव्हर, को ड्रायव्हर यांच्यासाठी खूप भारी तुम्हाला भेटते, जी की टॉप व्हेरियंटचं तुमचं ZXi प्लस आहे त्याच्यात. आणि बेस व्हेरियंट पासून सुद्धा तुमची कुशनिंग वगैरे ती खूप चांगली भेटणार आहे तुमची. आता बोलूया मित्रांनो आपण आपल्या रिअर सिटिंग कम्फर्ट बद्दल. मित्रांनो रिअर सिटिंग मध्ये तुम्ही जर बघितलं इथं तुम्हाला प्रॉपर 3 लोक बसण्याची स्पेस इथं भेटून जाईल. जर नॉर्मल 3 लोक असतील आरामात इथं बसतील. मी पहिले मिडलला बसलोय मुद्दामून, जेणेकरून तुम्हाला कळेल या साईडला तुम्हाला केवढी स्पेस आहे आणि त्या साईडला तुम्हाला म्हणजे एक चांगले 3 लोकांची स्पेस तुम्हाला इथं भेटून जाते मित्रांनो. जे की तुमचं थाय सपोर्ट आहे तो तुम्हाला चांगला थाय सपोर्ट आहे. जर एक साईड बसलो आपण तर इथं तुम्हाला चांगला थाय सपोर्ट आहे मित्रांनो. थाय सपोर्ट चांगला आहे, रिक्लाइन अँगल खूप चांगला आहे. जी की हॅचबॅक सेगमेंटची कार आहे मित्रांनो ही, आणि याच्यात भारतातली सगळ्यात जास्त सेल झालेली कार आहे स्विफ्ट. आतापर्यंतच्या याच्यात 29 लाख पेक्षा जास्त या कार सेल झाल्या आहेत. त्याच्यामागचं कारण हेच आहे मित्रांनो, जे की तुमचं परफॉर्मन्स ऑफ इंजिन आहे, जे की मायलेज भेटतं, त्यानंतर जी की तुमची सिटिंग वगैरे, कुशनिंग वगैरे ते खरंच खूप चांगलं आहे. तुम्हाला इथे खूप चांगली हेडसाठी स्पेस भेटून जाते मित्रांनो. हेड स्पेस खूप चांगली आहे. त्यानंतरचं तुमचं लेग रूम खूप चांगला आहे. तुम्हाला थाय सपोर्ट खूप चांगला भेटून जातो. रिक्लाइन अँगल चांगला आहे. या साईडला तुम्हाला अम्युनिटीज मध्ये तुम्हाला इथं 2 एसी व्हेंट्स भेटतात मित्रांनो. छोटेसे 2 एसी व्हेंट्स आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फास्ट चार्जिंगचे सॉकेट भेटून जातात. A टाईप, एक C टाईप. त्याच्यानंतर काही ठेवण्यासाठी स्पेस आणि 3 लोक बसण्यासाठी आरामात तुम्हाला इथं स्पेस भेटतो. 2 तुमचे ऍडजस्टेबल हेडरेस्ट भेटून जातात आणि तुमच्या सेफ्टीसाठी इथं सीट बेल्ट अवेलेबल आहेत. या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या रिअर सिटिंग बद्दल. आणि जे तुमची साऊंड सिस्टम आहे मित्रांनो, ती तुम्हाला आर्चीची साऊंड सिस्टम भेटते स्विफ्ट मध्ये. आणि तुम्ही जर पुढे बघितलं जे IRVM आहे ते तुम्हाला मॅन्युअल डिमिंग IRVM भेटून जातं. आणि त्यासोबत एक तुम्हाला डॅशकॅम सारखी गोष्ट आहे जी ऍज अन ऍक्सेसरीज तुम्हाला इथं भेटते. ती आताची गरज आहे मित्रांनो. म्हणजे काही ऍक्सिडेंट्स होतात, ज्या काही गोष्टी होतात, ऍज अन प्रूफ म्हणून, ऍज अन सेफ्टी म्हणून आपल्या गाडीला एक डॅशकॅम असायलाच पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं एक डॅशकॅम जो तुम्हाला भेटतोय ऍक्सेसरीज म्हणून, ते तुम्ही नक्की विकत घ्या. जर तुम्ही कधी गाडी विकत घेत असाल तर 5-8 हजार जास्त अमाऊंट नाही मित्रांनो, ती स्पेअर करायला काही हरकत नाही. पण एक डॅशकॅम नक्की विकत घ्या, जेणेकरून जर काही गोष्ट घडली, की ऍक्सिडेंट घडला, तर आपल्या गोष्टीचा प्रूफ आपल्याकडे नक्की असतो. तर ही सगळी माहिती झाली तुमची रिअर सेटिंग बद्दल. आता बोलूया आपल्या टेक्निकल स्पेसिफिकेशन, सेफ्टी वगैरे बद्दल. मित्रांनो जर आपण बोललो तुमच्या स्विफ्ट 2024च्या आता स्पेसिफिकेशन आणि सेफ्टी फीचर्स बद्दल,
तर स्पेसिफिकेशन मध्ये तुम्हाला ह्या कारमध्ये भेटतात 1.2 लिटरचं झेड सिरीज तुम्हाला इंजिन भेटतं मित्रांनो, जे की तुमचं पॉवर जनरेट करतं 81 bhp ची आणि टॉर्क प्रोड्यूस करतो 113 न्यूटन मीटर्सचा। जे की तुमचं इंजिन आहे मित्रांनो, त्याच्याने जी तुमची कंपनी क्लेम मायलेज आहे ते म्हणजे तुमचं 25.7 km तुमचं कंपनी क्लेम मायलेज आहे, जे की आतापर्यंत स्विफ्टने आधीपासून जसं तुम्ही बघितलंय जेवढे सुझुकीचे प्रोडक्ट आहे मायलेज क्लेम, इंजिन परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच ते सगळ्यात पुढे राहतात। त्यानुसारच तुम्हाला स्विफ्ट 2024 सुद्धा भेटणार आहे। त्यासोबतच मित्रांनो जर आपण बोललो हिच्या सेफ्टी बद्दल, तर सेफ्टीमध्ये तुम्हाला 6 एअर बॅग्स भेटतात फ्रॉम दी बेस व्हेरियंट टू टॉप व्हेरियंट, आणि त्यासोबत जे की स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स राहतात ABS प्लस CBD वगैरे या सगळे तुम्हाला स्पेसिफिकेशन नक्की भेटतील। आणि मित्रांनो जे की जापान एनकॅप आहे त्याच्यात तुम्हाला 4 स्टार रेटिंग या कारने केली, म्हणजे 4 आउट ऑफ 5 तेवढी रेटिंग तुम्हाला या कारला भेटली मित्रांनो। म्हणजे नक्कीच जी की 2024 ची तुमची स्विफ्ट आहे ती काही ना काही तुम्हाला ऍडिशनल गोष्टी घेऊन येणार आहे। त्यासोबतच मित्रांनो जर बोललो आपण हिच्या प्राइसिंग बद्दल, तर धुळे सिटीसाठीची तुमची एक शोरूम प्राइस आहे तुमची स्विफ्ट 2024 ची, ती तुमची प्राइसिंग स्टार्ट होते 6,48,000 पासून तुमची 9,14,000 पर्यंत एक शोरूम प्राइसेस। जर बोललो आपण ऑन रोड प्राइसिंग बद्दल, तर मित्रांनो ऑन रोड प्राइसिंग साठी तुम्ही येऊ शकतात, भेट देऊ शकतात, जे की आपलं धुळ्यातलं ऑफिशियल मारुती सुझुकीचं शोरूम आहे, ते म्हणजे तुमचं सेवा ऑटोमोटिव्ह मुंबई आग्रा बायपास हायवेला तुम्हाला हे शोरूम भेटेल मित्रांनो। टाटा शोरूमच्या बाजूला जे शोरूम आहे, इथं तुम्हाला सगळे जेवढे सुझुकीचे प्रोडक्ट आहे, वॅगनार झाली, तुमची एस्प्रेसो झाली, सिलेरियो झाली, स्विफ्ट 2024 झाली, या सगळ्या गाड्यांबद्दल माहिती भेटणार आहे मित्रांनो। ऑन रोड प्राइसिंग, टेस्ट राईड बुक करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकतात, भेट देऊ शकतात। ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करून देऊ, तुम्ही नक्की इथे या आणि सगळ्या गोष्टी तुम्ही इथे येऊन चेक करू शकता। तर मित्रांनो हा होता एक डिटेल रिव्ह्यू तुमचा सुझुकी 2024 चा। स्पेसिफिकेशन वाईज जर बोललो तर तुम्हाला खूप सारे स्पेसिफिकेशन नक्कीच याच्यात भेटणार आहे। सेफ्टी फीचर्स सुद्धा तरी तुम्हाला आता ऍड ऑन झाले आहेत मित्रांनो खूप सारे, आणि जे की लुक आहे तो ऑलरेडी आधी पण इम्प्रेसिव्ह होता, आता पण खूप सारा इम्प्रेसिव्ह आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यात भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। स्विफ्ट 2024 बद्दल काही माहिती हवी असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल, नक्की आमच्याला विचारा मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारा, किंवा तुम्ही आमच्यावर रीच आउट करू शकता आम्हाला इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा। तर मित्रांनो आता भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची। धन्यवाद, जय महाराष्ट्र।